नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि तळोदा या मुख्य तालुक्यांना जोडणाऱ्या चांद शैली घाटात पुन्हा दरड कोसळली. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे घाटाच्या वळणावर दरड कोसळली असून वाहतुकीला याचा मोठा फटका बसला. आठवड्याभरातील ही दुसरी घटना असून बांधकाम विभाग या गोष्टीकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करतात. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या एका 67 वर्षीय महिलेला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. नागपूरच्या सक्करदरा परिसरात ही घटना घडली आहे. संबंधित महिलेच्या घराचा दरवाजा अचानक लॉक झाला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने महिलेची सुखरूप सुटका केली. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं किणी टोल नाक्यावरील आंदोलन स्थगित करण्यात आलंय. 25% टोल माफ केल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं असून उर्वरित 25% टोल माफीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी पत्र देण्यात आलंय. अकोल्यातील हिवरखेड भागात मुसळधार पावसामुळे नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाली. नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. याविरोधात नागरिकांनी नगरपालिकेविरोधात ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान पालिका कार्यालयाला कुलूप असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रस्त्यांच्या अभावी दुर्गम भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. धडगाव तालुक्यातील बन्नीपाडा येथील गर्भवती महिलेला उदय नदीतील पुराच्या पाण्यातून झोळीच्या सहाय्यानं वाट काढत रुग्णालयात न्यावं लागलं. 7 किलोमीटर पायी प्रवास करत ग्रामस्थांनी रुग्णालय गाठलं. विशाळगडमधील नुकसानग्रस्त घरांच्या उभारणीसाठी शासनानं 1.5 कोटींची मदत जाहीर केली आहे. 42 घरांच्या उभारणीसाठी सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलंय. मात्र गुन्ह्यांमध्ये समावेश असलेल्या गावकऱ्यांना निधी मिळणार नाहीये. दापोली येथील पाडले समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या डोंगराचं मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आलेलं आहे. तब्बल 700 बंगल्यांचा प्रकल्प इथे बांधला जातोय. यासाठी डोंगर माथ्यावर प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पाडले कोंड गावातल्या घरांजवळ दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये डेंग्यूनं थैमान घातलंय. एका महिन्यात डेंग्यूचे 37 रुग्ण आढळले असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या आरोग्य विभागाकडून शहरात आणि ग्रामीण भागात तपासणी मोहीम राबवण्यात येते. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. बीडमध्ये एका उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. मक्याच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अळीमुळे मक्याची पानं आणि पोंग्याचं नुकसान होत आहे. गडचिरोलीतल्या अहेरीमध्ये लाचखोर मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला एसीबीनं अटक केली आहे. जमिनीच्या कागदपत्रांमधील नावात फेरफार करण्यासाठी 6,000ची लाच घेताना एसीबीनं सापळा रचून लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडलं. हवामान विभागाकडून राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार तर साताऱ्यातील घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नाशिकच्या इगतपुरी मध्ये पावसाचं थैमान सुरू आहे. इगतपुरी परिसरातील दरेवाडी गावातील रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलंय तर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्यानं ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगत आणि गुजरात हद्दीमध्ये असलेल्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस झालाय. सापुतारा डांग जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे अंबिका नदीला पूर आलाय. पूर पाण्याखाली गेल्यानं उगाचीचपाड ते आंबापाडा या रस्त्यावर टेम्पो पाण्यातून वाहून गेला तर टेम्पोमध्ये अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. नाशिक शहरात सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदी पूर्णपणे भरलेली आहे. पहिल्यांदाच गोदावरी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते. दरम्यान गोदावरी नदी किनारी नाशिककरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय तर या पावसामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. नवी मुंबईमध्ये सांदपाडा बोगदा आणि एपीएमसी मधील मॅफको मार्केट पाण्याखाली गेलेलं आहे. नवी मुंबईमध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान खात्याकडून पुण्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. दरम्यान खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून त्यामुळे महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. शहापूरमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानं शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाची रिपरिप सुरूच असल्यानं पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे.
गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्यानं पुन्हा एकदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून 100 गावं संपर्कहीन झालेली आहेत। पर्लकोटा नदीला पूर आल्यानं नदीवरील पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। गेल्या महिन्याभरात तब्बल चौथ्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे जुन्नर तालुक्यातील दर्याघाट परिसरातील धबधबे ओसंडून वाहत आहेत। त्यामुळे धबधब्यांचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईला देखील पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक मंदावल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतल्या सायनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। गांधी मार्केट परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांना पाण्यातून वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागतोय। कसारा रेल्वे घाटात दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या मिडल लाईननं वळवण्यात आलेल्या आहेत। पुण्याच्या भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। धरण 100% भरल्यानं स्वयंचलित दरवाजांमधून विसर्ग करण्यात येतोय। 20,000 क्युसेकनं नीरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील 3 प्रमुख मध्यम प्रकल्पांपैकी अडाण प्रकल्प 68% भरलेला आहे। त्यापैकी या प्रकल्पाचे 5 पैकी 3 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे अडाण नदीला पूर आलाय। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून 7,420 क्युसेक वेगानं प्रवरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। रावेरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं सुकी धरण ओसंडून वाहत आहेत आणि यामुळे परिसरातील शेतकरी आनंदित झालेत। आमदार आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये धरणाचा जलपूजन सोहळा संपन्न झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग, देवगड या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू असून गेल्या 24 तासात 36.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात झालाय। मावळ तालुक्यातील पवना धरण 92% भरलं असून पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटलेली आहे। पवना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यानं 5,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यामध्ये 8 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती। सततच्या पावसामुळे अद्यापही शेतामध्ये पाणी साचलेलं असून धान पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे कृषी विभागानं तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी होतीये। मुंबईमध्ये पहाटेपासूनच जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली। बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि जोगेश्वरीसह अंधेरी आणि सांताक्रूज या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला। छत्रपती संभाजीनगरमधील तळेगाव ते सोमाटणे फाटा रस्ता खचलेला आहे। तो वापरासाठी धोकादायक झाल्यानं पोलिसांनी त्या ठिकाणी बंदीचा फलक लावलेला आहे। मात्र जवळचा रस्ता असल्यानं अनेक जण त्याचा वापर करत असून धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 100% भात रोवण्या पूर्ण झाल्या। जवळपास 75,000 हेक्टरपेक्षा देखील जास्त क्षेत्रावर पावसाळी भात शेती करण्यात आली आहे। शेतीसाठी पूरक पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। धाराशिवच्या गोरेगावात दारू उत्पादन करणाऱ्या कंपनीतून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले होते आणि यामुळे गावात रोगराईचं प्रमाण वाढलं होतं। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि कंपनीतून गावात येणारं पाणी बंद करण्यात आलं। मागील अनेक वर्षांपासून अनुसूचित जाती आणि जमातीचं उपवर्गीकरण करावं यासाठी लहुजी शक्ती सेना मागणी करत होती। अखेर त्यांच्या मागणीला यश आलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांनी यासंबंधित आदेश दिलेले आहेत। यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं श्रीरामपूर येथे पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। नागपुरात प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं तर दुसरीकडे आरोग्य अधिकारी नशेमध्ये धुंद असल्याचा आरोप केला जातोय। नरखेड तालुक्यातील मोवाड येथील PHC मधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। नशेमध्ये धुंद असलेल्या अधिकाऱ्यामुळे विष प्राशन केलेल्या महिलेला वेळेवर उपचार मिळाला नाही। धाराशिव युनिक मल्टीकॉन्स कंपनीबरोबरचा करार संपुष्टात आल्यानं पुरातत्व विभागानं नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला ताब्यात घेतलाय। हा किल्ला संगोपनासाठी 10 वर्षांच्या करारावर देण्यात आला होता, पण आता याची मुदत संपल्यानं पुरातत्व विभागानं हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतलाय। पालघरमधील वाडवळ बंदराला स्थानिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढतोय। त्यातच बंदराच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला देखील वेग आलाय। मात्र यावेळी कुडजे धरणातील पाणी आरक्षित केल्यानं शेतकऱ्यांचा विरोध वाढण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 38,000 शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पाठ फिरवलेली आहे। शेतकऱ्यांनी विमा कंपनीवर नाराजी दाखवत पीक विमा काढणं टाळलेलं आहे।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून मालेगावात कुणी वंचित राहू नये यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि पालिका कार्यालयामध्ये दिवसरात्र कर्मचारी काम करतायत। मनपाच्या आयुक्तांनी केलेल्या विनंतीनंतर कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास देखील काम करण्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ते दहिगाव गावंडे या मार्गावरील चिखली रेल्वे गेट रेल्वे रुळाच्या दुरुस्तीमुळे बंद आहे आणि 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट पर्यंत येथील वाहतूक बंद राहणार असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले। सिंधुदुर्गाच्या रोणापाल जंगलामध्ये सापडलेल्या अमेरिकन महिलेच्या आधार कार्डवर असलेला पत्ता चुकीचा असल्यानं या प्रकरणातील गुंतागुंत वाढलेली आहे। 8 दिवस उलटूनही महिलेचा पती अद्यापही पोलिसांना सापडला नाहीये। अमेरिकन सरकारवर देखील या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी दबाव वाढत असून अमेरिकेमध्ये सर्वत्र दिस वुमन इज अ वॉरियर या हॅशटॅग खाली तिचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं दिसतंय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील महामार्गाला जोडणाऱ्या अमानवाडी ते जवळका रस्त्यावर भले मोठे जीवघेणे खड्डे पडलेत आणि त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे। हे जीवघेणे खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होते। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यामध्ये तळेगाव ते फुबगाव या रस्त्यावरील नाल्याला पूर आल्यानं नव्यानं बांधण्यात आलेला पूल खचलाय। अवघ्या काही दिवसातच पूल खचल्यानं संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती आहे। जळगावच्या आडावद येथे श्री संत सावता महाराजांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला होता। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात 2 मृदू कवचाची कासवं आढळलेली आहेत। यावेळी मी लोणारकर टीमच्या सदस्यांनी कासवांना रेस्क्यू करत लोणार सरोवर तलावात त्यांना सोडून दिले। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं जे फटके दिले त्याचे वळ कुठे कुठे उठले ते पाहण्यासाठी आले होते। त्यांचे म्होरके अहमद शहा अब्दालीचे राजकीय वंशज असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केली आहे। ते पुण्यातील मेळाव्यात बोलत होते। यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। राम मंदिर, संसद भवन गळतंय, हे सरकार गळती सरकार आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। पुण्यातील पुरात अनेकांचे संसार पाण्यात गेले। यात निसर्गाला दोष देऊन उपयोग नाही। 3 महिने थांबा, कॉन्ट्रॅक्टरचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। भाजपला पैशाचा विकास झालाय, सत्तेसाठी माणसं फोडताय, सत्तेसाठी वाटेल ते हा सत्ता जिहादच आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। शिवसेना म्हणजे धगधगती मशाल आहे। हा लढा उद्धव ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा नाही, हा लढा छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत, त्यामुळेच त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांचा ताबा सुटलाय, त्यांच्यावर काय उत्तर द्यावं असं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। ठाकरे खरंच औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झालेत अशा शब्दात त्यांनी अमित शहांवरील टीकेला उत्तर दिलं। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे याचे सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत असे गंभीर आरोप सचिन वाझेनं केलेले आहेत। याबाबत फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे असं सचिन वाझेनं सांगितलंय। पत्रात जयंत पाटलांसह इतरांची देखील नावं असल्याची माहिती आहे। सचिन वाझे जे बोलला ती फडणवीसांची नवीन चाल आहे। फडणवीसांनी वाझेला हाताशी धरून माझ्यावर आरोप करायला लावलेत असा पलटवार अनिल देशमुखांनी केलाय। सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे, वाझे विश्वास ठेवण्यालायक नाही असं हायकोर्टानं म्हटलंय असा हल्लाबोल देशमुखांनी केलाय। जरांगे पाटलांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळेच मराठा समाजाचं वाटोळं होणार, जरांगेंमुळेच मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान झालंय असा आरोप ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी केलाय। तर जरांगेंचा 288 उमेदवार उभा करण्याचा दावा देखील फुसका आहे असा टोलाही त्यांनी लगावला। शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खोटारडेपणा आता उघड पडलाय। मराठा आरक्षणाचा निर्णय फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्वात आधी केला, मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तो निर्णय टिकू शकला नाही अशा शब्दात विखेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याचा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी निषेध केलेला आहे। आम्ही आंदोलन करताना किंवा विरोध करताना गाड्या अडवल्या, मात्र कधी तोडफोड केली नाही, त्यामुळे संपवण्याची भाषा करणं योग्य नाही असंही ते यावेळी म्हटले। इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे। मागील काही दिवसांपासून खोसकर विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग, अजित पवारांची भेट, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची भेट आणि आता भुजबळांची भेट यामुळे चर्चेत आहेत। विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे। फुटलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली जाणार नसल्याचं सूचक विधान त्यांनी केलं आहे।
पुणे बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर काँग्रेसनं आंदोलन केलं। महामार्गावर पडलेले खड्डे आणि रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक झाली। टोलचे भरमसाठ पैसे भरूनही दररोज या महामार्गावरून प्रवास करताना खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। मागील 2 दिवसांपासून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मात्र आज त्यांची प्रकृती खालावली आहे। झोपडपट्टी पुनर्विकासाचं बायोमेट्रिक सर्व्हे पुन्हा सुरू केल्याशिवाय माघार घेणार नाही, जीव गेला तरी चालेल असं म्हणत विजय चौगुले त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत। गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्प करण्यासह चाळीसगाव तालुक्यात पिण्यासह शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आणि यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। मात्र निवेदनात आत्मदहनाचा इशारा हा शब्द असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेण्यास नकार दिला आणि त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले। उरण येथील यशस्वी शिंदे आणि मुंबईच्या धारावी येथील अरविंद वैश्य यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून शहापूर बंदची हाक देण्यात आली आहे। अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बंद पाळण्यात आला। यावेळी शहरातील शिवतीर्थावर शेकडो हिंदू बांधवांनी शोकसभा घेतली। शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत। मलकापूरमध्ये उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांना घेऊन तुपकरांनी मोर्चा काढला। शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम अजूनही मिळाली नसल्यानं तुपकर आक्रमक झाले। अमरनाथच्या बोहनोली गावाजवळ धोकादायक आणि बेकायदेशीर पद्धतीनं गॅस सिलेंडरचा कारखाना सुरू होता। या कारखान्यामध्ये घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता। तर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला आणि या कारवाईमध्ये 500च्या वर सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आलाय। वाशिम नगर परिषदेतील लाचखोर सहाय्यक मिळकत व्यवस्थापक वैभव पांडेला एसीबीनं अटक केली आहे। व्यापारी संकुलातील दुकानाचा भाडेपट्टा करण्यासाठी 7,000ची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकानं त्याला रंगेहात पकडलंय। धुळे जिल्ह्यात एका पोलिसानं दुसऱ्या पोलिसाकडून लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी लाचखोर लिपिकाला धुळे एसीबीच्या पथकानं अटक केली आहे। या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ माजली आहे। गोंदियातील आमगाव परिसरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी धर्मेंद्र मडामी याला अटक केली असून चोरीचा मुद्देमाल जप्त केलाय। अकिवाट येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांपैकी एकाचा मृतदेह सापडलाय। माजी सरपंच हासुरे यांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय, तर अद्यापही एकाचा शोध घेतला जातोय। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील नरसिंगपूर येथील जंगलात अस्वलानं पशुपालकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये पशुपालकाचा मृत्यू झाला असून वनविभाग आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।